हॅलो फ्रेंड्स, मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक खूपच महत्त्वाचं सांगायचं आहे. ते काय आहे ते व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला समजेलच. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा. एका जंगलामध्ये 2 पोपट राहत होते. एका दिवशी ते अन्नाच्या शोधासाठी उडत असताना दोघांना 2 मार्ग दिसले. दोघेही त्या वेगवेगळ्या मार्गावरती गेले. एक पोपट त्या जंगलामध्ये एक साधूची कुटी होती, त्या कुटीमध्ये तो गेला. तिकडे भरपूर सारे जण साधू राहत होते. तो पोपट त्यांच्याकडे गेला, त्यांच्यामध्ये मिसळला आणि त्यांच्यासोबतच राहायला लागला. एक दुसरा पोपट जो दुसऱ्या मार्गावरून गेलेला होता, त्या जंगलामध्ये अजून एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये चोर, डाकू, लुटेरे असे लोक त्या झोपडीमध्ये राहत होते. त्या पोपटाला जाऊन मिळाला तर कोणता रस्ता मिळाला तर असे लोक त्या पोपटाला मिळाले. तो पोपट त्यांच्यामध्ये गेला, त्यांच्या संगतीमध्ये राहायला लागला, त्यांच्यासोबतच राहायला लागला. कालांतराने त्या दोन्ही पोपटांमध्ये भरपूर सारे बदल झाले. तो पोपट जो साधूंच्या कुटीमध्ये राहत होता, तो कालांतराने सुंदर सुंदर श्लोक बोलायला लागला, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नमस्कार करायला लागला आणि सुंदर सुंदर बोलायला लागला, ज्याच्यामुळे लोकांना आनंद होईल. आणि तो पोपट जो चोरांच्या संगतीमध्ये राहत होता, तो कालांतराने शिव्या द्यायला लागला. येणारे जाणारे लोक जर त्याला दिसले तर तो त्यांना शिव्या द्यायचा, काहीतरी अपशब्द असं बोलायचा. हा बदल त्या दोन्ही पोपटांमध्ये झाला. आता तुम्ही दोष कोणाला देणार? त्या 2 पोपटांना देणार की त्यांच्या ज्या संगतीमध्ये राहत होते त्या संगतीला देणार? दोष कोणाला देणार तुम्ही? तो पोपट जो साधूच्या कुटीमध्ये राहिला, तो अत्यंत सुंदर झाला. त्याचं वागणं, बोलणं आणि तो सुंदर शब्द बोलायला लागला. आणि तो पोपट जो चोरांच्या संगतीमध्ये राहिला, तो वाईट शब्द आणि शिव्या लोकांना द्यायला लागला. हा बदल त्यांच्यामुळे झाला, तो फक्त आणि फक्त त्यांच्या संगतीचाच परिणाम होता. असंच सेम टू सेम तुमच्याही आयुष्यामध्ये होतं. तुम्हाला तुमच्या मनापासून भरपूर सारी अशी खूप मनापासून तुम्हाला असं वाटतं की तुमचं आयुष्यही सुंदर असावं. तुम्हाला खूप मनापासून, तुम्ही वरून नाही दाखवलं तरी खूप मनापासून तुमची ही इच्छा असणारच की तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारं श्रीमंत बनायचं आहे, खूप सारं मोठं शिक्षण तुमचं असावं, तुम्ही मोठमोठ्या गाड्यामध्ये फिरावं, असं तुम्हाला मनापासून वाटत असणार. परंतु खरंच आता तुम्ही जी तुमची मनापासून इच्छा आहे, जी तुम्ही बाहेर नाही दाखवली, वरवर कुणाला नाही सांगितलं तरी तुमच्या मनामध्ये हे आहेच की मला असं मोठं श्रीमंत बनायचं आहे, माझं मोठं शिक्षण असावं, मी मोठ्या गाडीमध्ये फिरावं, माझा मोठा बंगला असावा, ही तुमची मनापासून इच्छा असेलच. परंतु खरंच तुम्ही आता तसं जीवन जगत आहात का? नाही. याचं उत्तर हो असेल तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नसेल तर त्याचं कारण माहिती आहे का तुम्हाला की त्याचं कारण काय आहे? त्याला तुमची संगत ही जबाबदार आहे. सेम टू सेम संगत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, तुमची संगत ह्याला जबाबदार आहे. तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहता? मी तुमच्या फॅमिली मेंबर्सबद्दल बोलत नाही आहे. तुमचे फ्रेंड्स, तुमचे मित्रमैत्रिणी कोणत्या पद्धतीचे आहेत, तुम्ही कोणत्या लोकांसोबत राहता, मग ते तुमच्या ऑफिसमध्ये असू दे किंवा तुमचे फ्रेंड्स असू दे, ते लोक कशा पद्धतीने विचार करतात याचा तुमच्यावरती भरपूर सारा परिणाम होतो. तुम्हाला असं वाटत असेल भरपूर वेळा तुमच्या डोक्यामध्ये असं तर अजिबातच नसेल की तुमच्या डोक्यामध्ये तुम्हाला काहीतरी आयुष्यामध्ये मोठं करायचं असेल आणि त्याची आयडिया किंवा त्याचे प्लान तुम्ही कधीच केले नसेल. असं कधीच शक्य नाही. तुमच्या आयुष्यामध्ये असे प्लान तुम्ही नक्की केले असेल, परंतु ते प्लान कधीतरी तुम्ही यशस्वी केले का? का नाही केले तुम्ही यशस्वी? त्याच्या पाठीमागे पण काहीतरी कारण असेल. तुम्ही ते प्लान जाऊन तुमच्या संगतीमध्ये जे लोक आहेत त्या लोकांना सांगितलं असेल की मला माझ्या आयुष्यामध्ये असं करायचं आहे, एवढं सुंदर मोठं शिक्षण मला घ्यायचं आहे, किंवा एखादा असं मला काहीतरी बिझनेस माझ्या आयुष्यामध्ये करायचं असेल, असं तुम्ही त्या लोकांना सांगितलं असेल ज्यांच्या संगतीमध्ये राहता. मग त्याचा परिणाम काय झाला? जर तुमच्या संगतीमधले लोक चांगले असतील तर त्यांनी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केलं असेल. परंतु जर ते लोक वाईट असतील किंवा त्यांचे विचार वेगळ्या पद्धतीचे असतील, त्यांना मनातून असं वाटत असेल की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काहीच केलं नसेल, काहीच नाही करायला पाहिजे, तर त्यांनी तुम्हाला घाबरवलं असेल. तुम्ही त्यांना सांगितलं असेल कदाचित की मला असं शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यांनी तुम्हाला असं घाबरवलं असेल की हे शिक्षण घेऊ नकोस, ह्याच्यामुळे काहीच फायदा होत नाही, याला डिमांड नाही आहे, याला पुढे जाऊन याला स्कोप नाही आहे. तुम्ही त्यांना सांगितलं असेल की मला असं बिझनेस करायचा आहे आणि त्यांनी तुम्हाला घाबरवलं असेल.
की हा बिझनेस करू नकोस, ह्याच्यामध्ये तुला लॉसच होईल, तू पुढे कधीच जाणार नाही. असं प्रत्येक वेळेस तुमचं स्वप्न किंवा तुमची इच्छा तुम्ही त्या संगतीमधल्या लोकांना सांगितली असेल आणि त्यांनी त्यांना असं मनापासून वाटत असेल की तुम्ही काहीच केलं नाही पाहिजे आयुष्यामध्ये आणि त्यांनी तुमचं स्वप्न मारून टाकलं असेल. एकदा विचार करा, तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी असं झालं आहे का? तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला भरपूर सारं करायचं होतं, एव्हरेज लाईफ तुम्हाला कधीच आयुष्यामध्ये जगायची नव्हती. आठवा ते दिवस जेव्हा तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये आलेला प्लान तुम्ही जाऊन तुमच्या संगतीमधल्या लोकांना सांगितला आणि त्यांनी तुम्हाला घाबरवलं. त्याने तुम्हाला का घाबरवलं? तुमच्या संगतीमध्ये 3 प्रकारची लोकं असतात. एकदम चांगल्या पद्धतीची लोकं असतात, जे तुमच्या फायद्याचा नेहमी विचार करतात. असे लोक तुम्हाला नेहमी चांगला सल्लाच देतील. एक दुसऱ्या पद्धतीचे लोकं असतात, जे तुमच्या संगतीमध्ये असतात. ते तुमच्याबद्दल नेहमी वाईट विचार करतात. तुमचं नुकसानच झालं पाहिजे असं ते तुमच्या समोर पण विचार करतात आणि तुमच्या पाठीमागे पण विचार करतात. आणि तिसऱ्या पद्धतीचे लोक हे खूपच खतरनाक असतात. ते तुमच्या समोर तुमच्याशी गोड गोड बोलतात आणि तुमचा विश्वास संपादन करतात, परंतु शेवटी ते लोक तुमचं वाईटच झालं पाहिजे असेच प्लॅन आखत असतात. जर तुमची संगत अशा तिसऱ्या प्रकारच्या लोकांमध्ये असेल तर आजच सावध राहा. कारण तुम्ही जर अशा लोकांना सांगितलं, तुमच्या आयुष्यामधली मोठी मोठी स्वप्नं सांगितलीत, मोठं शिक्षण सांगितलं की मला हे करायचं आहे किंवा ते करायचं आहे, तर ते पूर्ण असे प्रयत्न करतील की त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाल. म्हणजे ते तुम्हाला असं डायरेक्ट सांगणार नाहीत की हे गोष्ट करू नको, परंतु ते सगळे कारणं असं सांगत राहतील ज्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होईल. आणि एकदा का तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली की झालं, सर्व संपलं. मग तुम्ही काहीच करू शकणार नाही, तुमची कितीही इच्छा असली तर. कारण एकदा तुमच्या मनामध्ये भीती गेली तर तुम्हाला असंच वाटत राहणार. फ्रेंड्सवरती तुमच्या संगतीवरती तुम्ही भरपूर विश्वास टाकता आणि जर असं असेल तर ते तुम्ही भरपूर चुकीचं करता. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती जी मला तुम्हाला सांगायची होती की तुमच्या संगतीपासून जरा सावध राहा. कोणत्या पद्धतीच्या लोकांमध्ये तुम्ही राहता, कारण ते जसे आहेत तसेच तुम्ही राहता. जर तुम्ही जे भरपूर सारे लोक गरीब आहेत त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही राहिलात तर तुम्ही विचार करा की कधी तुम्ही श्रीमंत बनाल. आणि जर तुम्ही अशा लोकांमध्ये राहिलात की जे भरपूर श्रीमंत आहेत तर तुम्हीच विचार करा की तुम्ही लवकर श्रीमंत व्हाल. तुम्ही अशा लोकांच्या सोबत राहिलात की ज्यांचं शिक्षणच कधी पूर्ण नाही झालं, ज्यांची 10वी फेल आहे किंवा 12वी फेल आहे, तर तुम्ही विचार करा की तुम्ही कधीतरी उच्च शिक्षण घेऊ शकणार आहात का? आणि तुम्ही असा विचार करा की तुम्ही जे जास्त शिकलेले आहेत अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर तुम्ही कधीतरी तुमचं शिक्षण कधी अपूर्ण राहील का? नाही. कारण जे जास्त शिकलेले असतात त्यांना माहिती असतं ते कसं पूर्ण करायचं ते. जर तुम्ही अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिलात तर ते तुम्हाला वेळोवेळी मदत करतील. जे जास्त श्रीमंत आहेत आणि ज्यांना आयुष्यामध्ये ज्यांचे उच्च ध्येय आहेत त्यांना ती गाठायची आहेत, अशा लोकांच्या जर तुम्ही संगतीमध्ये राहिलात तर ते तुम्हाला पण तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जायला नक्की मदत करतील. परंतु त्यासाठी गरज आहे ती म्हणजे तुम्हाला योग्य संगतीमध्ये राहण्याची. तेव्हा तुमची संगत आजच तपासून पहा की नक्की कोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये तुम्ही राहत आहात. कारण जर तुम्ही शेवटी हा जन्म आपल्याला एकदाच मिळतो आणि जे पण करायचं आहे ते याच जन्मामध्ये करायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या संगतीला एकदा नक्की चेक करून पहा की तुम्ही कोणत्या प्रकारच्या संगतीमध्ये राहतात. जर तुम्हाला वाईट संगत मिळाली तर आयुष्यभर तुम्ही कधीच काहीच करू शकणार नाही आणि त्याचा दोष फक्त तुम्ही नशिबावर देत राहणार. त्याच्यामुळे नशिबाला दोष देण्यापेक्षा एकदा तुमची संगत तपासून पहा आणि चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही आयुष्यामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी करू शकणार आहात. तेव्हा हीच होती अत्यंत महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायची होती. आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.